मित्रांनो आज युवा हिंद केसरी पर्वदन हे ओपन बैलगाडी शर्यत मैदान लिंब या ठिकाणी पार पडत आहे आणि या मैदानाच्या सेमीफायनल 5 मध्ये आपल्याला सुंदर असा साज पळताना दिसलाय तो म्हणजे मित्रांनो बाळप्पा आणि सुंदर आकाराने गाडी मित्रांनो आता फायनलला पात्र झाले. बाळप्पाचे मालक आपल्या बरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कसं नियोजन केलं होतं? काय नाही, नियोजन दाजींनीच केलं होतं आणि मैत्री खातीर नियोजन झालं आणि चांगलं नियोजन झालं आज. कितव्या गटात? आणि ही गाडी पहिल्यांदाच पळाली. हो, पहिल्यांदाच गाडी पळाली. कितव्या गटात गाडी पळाली? 16 मध्ये पळाली सकाळी गाडी. काय सांगाल? थोडंसं तुम्ही सांगितलं की थोडंसं पायाला लागलं त्याच्यात तरी तो पळालाय, काय सांगाल? गटाला गाडी पळाली आणि पुढे आल्यानंतर दगडी आहेत, त्यामुळे दगडीमध्ये काचळ लागली, बैलाच्या पायाला लागलं होतं, रक्त आलं होतं. 3 पायावर बैल पळाला आज. 3 पायावर सेमी काढला. हा, काय सांगाल त्याचं काय एवढं वैशिष्ट्य असं की चर्चा सगळ्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे की जाईल त्या मैदानामध्ये गुलाल मिळवतो त्याचा बाळप्पा? बरं, त्यांच्या मालकांचं नाव सांगा थोडंसं. त्याचे मालक जगाचा मालक संत बाळू मामा आणि कुरुंदाई माता हे 2 मालक आहेत. आम्ही फक्त सेवेकरी आहेत आणि आम्ही त्याची सेवा करतोय. त्याचं नाव काय असं ठेवलं? काय हे बाळू मामाचा भंडारा होता आणि त्याला त्यावेळेस घरी आणला. बरं, घरी आणला आणि ते भंडारा होता देवाचा आणि आम्ही बाळू मामाच्या नावाने त्याला बाळाप्पा नाव ठेवून दिलं आम्ही. आता आपली गाडी कोणाच्या नावानं पळते? आपली त्याच नावाने पळते. संत जगाचा मला संत बाळू मामा प्रसन्न, कुरुंदाई माता प्रसन्न, आसनी लिंबूतनेर. आता बघायला गेलं तर या आजच्या मैदानाचा सेमीफायनल 5 मध्ये एक फायनलचा फेरा असल्यासारखा फेरा होता. मैदानात जेवढे काही टॉपचे नंदी असतील म्हणतो कोण किंवा ज्या गाड्या सुंदर अशा पाहिजे त्या सगळ्या गाड्या सेमीमध्ये होत्या. त्याच्यामध्ये विजय प्राप्त केला. काय सांगितलं? काय नाही, ज्यावेळेस सकाळी आलो गट काढला त्यावेळेस विश्वास होता की आज तो काही करून फायनलला राहणार आणि जिथं विषय आमच्या अस्तित्वाचा किंवा काय येतो तिथं मालक आमच्या पाठीशी उभा आहे आणि तो तिथं राहतोच. नक्की हा कुठला आहे जरा थोडीशी माहिती द्या. हे दोन्हीकडे असतो. आमचे दाजी आहेत, संदीप दाजी, त्यांच्याकडे खाली निऱ्याला असतो, वरती आसनीला असतो. राजगडमध्ये आमचं आसनी गाव आहे, तिथं असतो. बरं, थोडासा इतिहास सांगा आपला. नाही, घरचे गायचे, घरचे आमचं घरचे गायचं गाव. साधारण किती होईल आता तो 4 वर्ष माझ्या मुलाची बर्थडे पण एवढा चर्चेमध्ये नाही, पण अलीकडे आता थोडंसं चर्चेत लागलाय. काय सांगाल? काय झालं माहिती आहे का, थोडंसं व्हायचं आम्ही थांबवलं होतं बैल, थोडं पाय दुखणं होतं त्याच्यामुळे आम्ही आदत मध्ये बैल पळला, 4 मैदान बैल पळला. त्यानंतर श्रीनाथ केसरीच्या बैलाला पायाला लागलं, दुकान पद झाली. त्यानंतर जवळ 2-3 महिने बैल आम्ही बसवूनच ठेवला. त्यानंतर वासराने दात लावला, दुसरा झाला, दुसऱ्यात परत 1 महिनाभर मध्यंतरी काळ गेला आणि त्याच्यानंतर बाहेर काढला. तसं मग त्यांनी आपलं जे रुटीन वर जे आला ते आजपर्यंत गुलाला जायचे. तो आता ज्यावेळेस आपण म्हणतो की आता बाळप्पा गुलाल घेतोय, आता आपल्याला दिसतोय, सगळ्यांना दिसतोय की पळतोय, गुलाल घेतोय, पण जो त्याचा संघर्षाचा काळ होता ज्यावेळेस म्हणजे त्याचा दुखापत होती काय होती, तो काळ कसा होता? त्याने आम्हाला काळ बघूनच दिला नाही, काळ बघून दिला नाही. आणि काय त्या काळात थोडेसे काही वेदना झाल्या, त्रास झाल्या, जवळच्या लोकांनी जो पायऱ्याला थोडंसं नाकारलं सुद्धा. म्हणजे जवळचे ते ज्यांच्याकडून अपेक्षा त्यांनी त्याला नाकारलं. पण काय नाही, त्यांनी स्वतःच्या जीवावरती त्यांनी त्याच्या ह्याच्यावरती परत दाखवून दिलं की तो काहीतरी आहे म्हणून. आता एवढा पळतोय, पहिऱ्यासाठी तुम्हाला भरपूर कॉल येत असतील. हो, भरपूर कॉलेज. काय सांगाल? तुम्हाला जे अगोदर तुम्ही सांगितलं ज्यावेळी बॅड पॅच होता त्यातून काय शिकला तुम्ही? खरं सांगतो तुम्हाला मी, आम्हाला बॅड पॅच आलाच नाही. असं म्हणजे दाखवून दिलाच नाही त्याने बॅड पॅच, दाखवून दिला काय असं जाणवलंच नाही. म्हणजे आदत मध्ये सुद्धा वासरू स्वतःच्या जीवावरतीच पडलं. त्याला पहिरे पण त्याच्याने पळाच्या त्यांच्या दमावरती पहिरे त्याला आले. त्यानंतर पायाला दुखापत झाली, थोडासा थांबला, परत पळायला लागला. ते त्याच्या ह्यानेच परत पहिरे वगैरे नियोजन चालू झाले. सुंदर सोबत नियोजन कधी झालेलं? परवा दिवशी नियोजन झालं. आदमापूरला गेलो होतो परवा दिवशी. विकास सरांचा फोन आला आणि सरांनी सहकार्य केलं, सरांनीच नियोजन करून दिलं आणि गाडी पळाली आज. मोठं सहकार्य. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की आता ज्याबद्दल तुम्ही बाळमामाचं नाव घेता, जी श्रद्धा आहे आणि त्याचं नाव त्याच्यानुसार ठेवलं, पण ते कुठंतरी आशीर्वाद तुम्हाला मिळतोय म्हणा. हो, खूप मोठा आशीर्वाद आहे आमच्या म्हणजे डोक्यावरती. त्याला खूप मोठा हात आहे आणि आज जे काय आहे ते बाळू मामाच्या कुरुंदाच्या कृपेने आम्ही. एक टॉपचा सेमी होता, त्या सेमीमध्ये त्याच्या पायाला लागलेलं, तरी काय मनामध्ये दुखदुख चाललेली की सेमी काढेल का बाळप्पा, कारण की पायाला लागलेलं होतं. काय सांगाल? नाही, जाताना खाली बैल 3 पायावरतीच गेला, जाताना बैल पायवरती जरत होता. अजूनही पाय बघा, पायवरती जरतोय वासरू. पण पाय पण कुठंतरी म्हणावं लागेल की बऱ्याच वेळा दुखापती झाल्या, त्याच्यातून उठून सावरलाय, कमबॅक केलाय,
कुठेतरी म्हणावं लागेल की जिद्द आहे त्याच्यात, जिद्दीनं हो पळतो. जिद्द म्हणजे त्याच्यात ती जिद्द आणि त्यात दमक आहे तेवढी, तो साध्य करून दाखवतो का दाखवतो. आता सीमे जर आपण बघितला तर मधल्या रानापर्यंत गाडी थोडी मागं होती. हा निकालाला कुठंतरी वाढून पळतोय असं त्याचा पळ असं वेगळं पण काय जाणवत होतं मला. नाही त्याचा पळ म्हणजे खालपासून वरपर्यंत सेमच आहे, फक्त थोडंसं पायाला दुखापत झाली, थोडंसं कुठेतरी 19-20 झालं असेल आणि त्यात फाटीला एकार आहे, रानाला चढ उतार आहे, त्यामुळे थोडंसं पाहिजे असं काय गाडीला म्हणजे नाही का आमच्या इच्छेप्रमाणे आता जास्त स्पीड लागायला पाहिजे होतं, पण थोडंसं एकार असल्यामुळं बैलाच्या पायाला दुखापत झाल्यामुळे थोडंसं कुठेतरी स्पीड कमी झालं. आणि काय झालं पब्लिकमुळे गाडी दबली थोडीशी पुढं, पब्लिक म्हणजे जसं बॅरिकेड चालू झालं लोक एकदम पुढं आली, त्याच्यामुळे थोडंसं गाडी दबली गती थोडीशी तिथं मंदवली, नाही तर गाडी अजून सुट्टा निकाल गाडीने घेतला असता. ड्रायव्हर कोण होते आपले? ड्रायव्हर बाबा ड्रायव्हर काय सांगाल? मस्त गाडी मी चांगली गाडी आणली, आमचं नागू ड्रायव्हर येवलेवाडीत आहे, तो गाडी आणतो कंटिन्यू, आतापर्यंत वासरू गुलाल आहे तर नागूच आमचा गाडी आणतो. सकाळी नागू सोडायला आता नागूच होता, भैया होता, भैयानी गाडी आणली आणि चांगली गाडी आणली. पेडगावचं नियोजन कसं काढलंय आता? अजून तरी काय ना दाजींनी काय पायावर डिपेंड राहील. बर आपण ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की आपण म्हणतो की आता बैलगाडी क्षेत्रामध्ये पूर्ण साज लागतो बैलाबरोबर, म्हणजे आता शर्यतीचा बैल सांभाळायचं किंवा यायचं म्हटलं की एक दोघांचं काम नाही, संपूर्ण टीम असते. काय सांगाल त्यांचं? आम्हाला अनुभव लय मोठे. काय दाजी 25 वर्ष त्याला बैलगाडी क्षेत्रामध्ये आहेत, स्वतः ड्रायव्हर चालक मालक सगळे आहेत. संदीप ड्रायव्हर 2002 पासून बर 2011 पर्यंत कंटिन्यू गाड्या. कोणाकोणाची गाडी चालू आहे जुन्या साला थोडंसं लोकांना? आमच्या पाडेगावचा चिकिया, बर आमच्या इथल्या भागातल्या पुण्यातल्या भरपूर आणल्या गाड्या. बर अमोलदादा गायकवाडांच्या, गलास पळगाव साहेब तो आणलाय. आमच्या भागाला भरपूर तुम्ही नामवंत जॅके या बैलगाडी हो शर्यतीत नामवंत म्हणजे त्यांनी पुणे घाटगाजून मुंबईमध्ये बिंदूरला बरेचशा शर्यती केल्या. आजपर्यंत इथेच आहे बैलगाडी क्षेत्रात, स्वतः बैल घडवून आलो क्षेत्रात. तसं आज नाही कुणाचा बैलच मागं गेलो नाही की मला बैल आणि स्वतः तुम्ही तयार केला स्वतःच्या घरचा. स्वतःचा मित्रांनो बघू शकताय तुम्ही आज पाहुणे रावळी संबंधातली बैल तयार केली, पण हा काय मामांच्या मनात आलं बर त्या माझ्या मामाच्या गायचं वासरू मामामध्ये घेऊन जातो. कुठंतरी एक पण आपल्याला हे असतं ना की आता घरच्याच गायचं वासरू म्हणलं आणि ते आज एवढं नाव करते, पण त्याचं कुठं त्याचा सांभाळ वगैरे ते पण तेवढंच महत्त्वाचं असतं. त्याला शिस्त लावणं किंवा त्याचा तुम्ही काही व्यायाम घेतला असेल सांभाळायची म्हणजे अडचण येत नाही, कारण त्याला चरायची सवय आहे. बर म्हणजे जसा आता बकास जरी सोडला नाही हा म्हणजे बकासूर जसा चरायचा डोंगरा तसा चरतोय का हा पण? वासरू आहे ना वासरू 4 महिन्याचं वासरू असताना त्याची खरं म्हणजे आई वारली, हा 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 आई मेल्यानंतर वासरू रानात गुरांमध्ये जात होतं, बर वरच दूध पाजत होतं नाही का, तर मामांकडून वासरू आलं आपल्याकडे नाही का, आणि त्याला गुरांमध्ये चरायला वगैरे जायची सवय होती, बर आणि त्यांनी त्याच्यातून आपलं सगळं काही तयार झालं. सुंदर 11-11 बद्दल काय सांगाल? आणि चांगला बैल बैल पडला सुद्धा चांगला आणि बैल टॉपचा बैल आहे. शेटचा आभार मानतो की मला एकाच फोनमध्ये शेट स्वतः डायरेक्ट बोलले हानो. कुठंतरी आता बाळापूर जर आपण बघायला गेलो तर म्हणजे तसं बघायला तर दिवसेंदिवस स्पीड पण त्याचं वाढतंय. जेवढं आता तुम्ही म्हणताय रेग्युलर पाडण्यात जसं येतोय तसं त्याच्या स्पीडमध्ये फरक पडत गेला काय? बैलाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे, आता मी बोलून नाही दाखवत, फायनल फायनलला गेले कळलं तुम्हाला, सगळ्यांनाच कळलं. बघा जी मुलाखत बघतात ना त्यांना कळत आता बैल किती बोलतोय सांगायचं. ठीक आहे मित्रांनो. जसं फेरा पडेल तसं वाढूनच पळतोय. तर बैलाचा आज फक्त तेवढा प्रॉब्लेम नव्हता व्हायला पाहिजे. मित्रांनो आज बघू शकताय बाळप आणि सुंदर या जोडीने आज फायनलमध्ये धडक मारलेली आहे, गुलालाच पात्र झालेले आहेत. असाच आपला बाळप्पा कायम गुलालामध्ये राहो. धन्यवाद.